सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दत्त मंदिरात आज पहाटे कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे। कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून मंदिराचा गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग पाण्याखाली गेला आहे। परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत। सांगली जिल्ह्यातील पलूस येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आज पहाटे कृष्णा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढतीये। सध्या मंदिराचा गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला असून परिसरात पुराचं पाणी साचलंय। सांगली जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम असल्याने नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये। पाणी वाढल्यास संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जातीये। प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे।